ताजोद्दीन महाराजांनी कीर्तनात देह ठेवला कीर्तनात, पण त्यांचं एक वाक्य होतं, कायम कायम एक वाक्य होतं. मला त्या वाक्याची आठवण आहे. मी त्यांचे बरेचसे कीर्तन मीही घेतलेले आहेत आणि मी ऐकलेले सुद्धा. ते प्रत्येक कीर्तनात सांगायचे, अरे एका मुसलमानाला सांगावं तुम्हाला माळ घाला, एका मुसलमानाला सांगावं मराठ्याला माळ घाला, माळ. हेच वाक्य शेवटचं आलं आणि लगेच प्रमाण आलं, काय थोरपण जाळावे. हे प्रमाण कायम राहायचं त्यांचं, हे वाक्य कायम राहायचं. माणूस मेला गाड्या पण तेच म्हणून मेला. म्हणजे मला हेच सांगायचंय, माणसाच्या शरीराला जे वळण पडतं तेच माणसाचं मराठ्या टायमाला येतं. म्हणून शरीराला वळण पाडा, नामस्मरण केल्याचे. या देहाचा क्षणभंगूर भरोसा नाही. हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत आहे. एवढंच नाही, महाराज तर सांगतात या देहाला काहीच सहन होत नाही. हा देह नाशिवंत आहे. एवढंच नाही, महाराज म्हणले हा देह आपला सुद्धा नाही. हा देह आपला नाही. हा देह कोणाचा आहे? मावशी मावशी म्हणले असू गाड्या कोणाचं? माझ झोपीच आहे. ते म्हणतात कोणाच मावशी गई नव्हती, पण मी नाही सांगणार तिचं नाव. हा झाकली मुठ 1.25 लाखाची, उघडली तर त्याच्यामुळे नाही उघडायची. हा देह हे काळाचे धन कुबेराचे, हा देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे. मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे, देह काळाचे धन कुबेराचे, हा देह काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे, हो काळाचे धन कुबेराचे. इथं आपलं कोणी नाही रे, इथं कोणी नाही. आपलं कोणी इथं आपलं कोणीच नाही. अरे जी आपली आपली म्हणून घेती किंवा आपण जिला आपलं आपलं म्हणतो ती सुद्धा शेवटी बाजूला राहते. हो महाराज बोलता की नाही, शेजीची कामीन दूर राय. एवढंच काय, ती काय म्हणती म्हातारपणाला, ती काय म्हणती? कोण म्हणे खरं मरता तरी बरं, नाची गेले घर तू कोणिया, नाची गेले घर तू कोणिया. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, नाची गेले घर तू कोणिया, नाची गेले घर तू कोणिया. जी बाई तरुणपणात म्हणायची, आमचा पप्प्याचा बाप ना, अरे आमच्या पप्प्याच्या बापाला तोड नाही, तोड महाराष्ट्रात तोड नाही. माझ्या पप्प्याच्या बापासारखा गोड, माझ्या पप्प्याच्या बापासारखा गोड स्वभाव, माझ्या पप्प्याच्या बापासारखं दातृत्व. मी जर म्हणले ना सक्रातीला मला यावर्षी 1 तोळा करा, आमचा पप्प्याचा बाप 1.5 तोळा करायचा. कोण म्हणती? ती 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 म्हणजे कोण? ती हो तिची बायको. पण ती जी एवढे गोडवे गाणारी ती म्हातारपणाला, म्हातारपण येतं आणि म्हातारपणाला आल्यावर काय होतं अण्णा? काय होतं? महाराज बोलतात म्हातारपण आलं काय गळायला लागलं? अरे नाक गळायला लागलं, तोंड गळायला लागलं आणि त्याच्यातून जरी काय गळायला लागलं, नाक मुख गळू लागली, लाळ आणि शिंगूड श्वाना परी कुत्र्यावानी करते हाड हाड. बघा 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 बघा, म्हातारपणाला अशी अवस्था होती. नाक गळू लागलं, मुख गळू लागलं, लाळ गळू लागली, शेंबूड गळू लागला. अहो एवढंच नाही, म्हातारपणाला ती म्हातारी म्हणती, पप्प्याचा बाप म्हणणारी लय गोड हो, ती म्हणती आमचं म्हातार हट. अरे माणसाची म्हातारपणाला कुत्र्यावानी हाल होते रे. श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड, नाशी गेले घर थुंकोनिया. बाईल म्हणे खर. खर म्हणजे काय? लय भारी उपमा दिली हो, लय भारी. आयुष्यावर बी गाढवावानी वजे म्हणून मेला हो, आणि मराठ्या टायमाला तिनं आपल्याला पदवी दिली. बैल म्हणे खर, मरता तरी बरे, नाशी गेले घर
कोणिया म्हणजे ती सुद्धा आपली नाही. आणि हे सगळे हे सर्वजण हे सुद्धा आपले नाही महाराज. शेवटी आपला कोण नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी कुणाची माऊ कुणाचा मेला कुणाचे सगळे गाण्यातली कला आहे, गाण्यातली वाजण्यातली. वास्तविक पाहता प्रमाण काय आहे? नाही रे नाही कुणाचे कोणी. हे प्रमाण म्हणायच्या टायमाला असं म्हणायला पाहिजे होतं, पण आम्ही नाचत होतो. ही गाण्याची कला आहे, वाजवण्याची कला आहे. वा वा, आनंदाची गोष्ट आहे. असं चाललं ना, असं वाटतं आज जागराचं कीर्तन आहे, रातभर करावं. आधीच वॉर्निंग आली. ते म्हणलं आमचे लहू दादा म्हणला 8:30 ते 10:30 करा. भाकड महाराज म्हणले 8:30ला जरी सुरू केलं तर बाबा 11:15ला संपीन. कारण खोडी माहितीत ना, एकामेकाच्या संघ फिरतोत ना. संघ फिरणाऱ्याला एकामेकाच्या खोडी माहीत असते. तिचा जी खोड कोणालाच माहीत नसते ती मित्राला माहीत असते. हा, त्याच्यामुळे ते म्हणले नाही 9 ते 11च. मग 11:15 वाजले तरी हरकत नाही. नाही तसं काही करणार नाही, पण आनंद वाटायला लागला. चला महत्वाचं बोलायचंय तर इथं कोणीच कोणाचं नाही. आपला कोण आहे? नाथ महाराज सांगतात अंतकाळी कोणी नाही वा सांगाती आणि साधूच्या संगती. हा, साधूच्या संगती हरी जोडे, दुसरं कोणी नाही. हे बघा, या देहाच्या संबंधानं बोलायचं मला. हा देह एकतर आपण दुसऱ्या कोणा आणलेला आहे, आपला नाहीच. हा देह 5 तत्वापासून उसना आणलेला आहे. 5 तत्वाचा आणीला उसना आणि शेकी त्याला देणे आहे, त्याचा त्याला द्यावाच लागणार. कारण कसं आहे, उसना आणलेला तुमच्याकडे द्यायची बोली आहे का बुडायची? मावल्या शेजाऱ्याकडून तुम्ही जर 2 पाहिल्या पीठ आणलं, उसनं द्यायची बोली आहे का बुडायची? तशी येळच येत नाही तुमच्या गावात उसना आणायची. नाही नाही, कोणावर येते. कस काय तुमच्याकडे बुडी देत का देतात? आमच्याकडे बुडी देत हो. हा, नाही, ज्याचं त्याला उसना आणलेलं ज्याचं त्याला द्यावाच लागतं, हा नियम आहे. मग 5 तत्वाचा आणीला उसना त्याचा त्याला द्यावाच लागणार. हा एक देहाचा दोष आहे. सर्वात महत्वाचा, हा देह गर्भस्थ झाला, जन्माला आला, तरुण झाला, मग नंतर त्याला वार्धक्य आलं म्हणजे वृद्ध अवस्था आली, आणि नंतर तो मेला. असते जायते म्रियते तेव्हा कदाचित. हो, जन्माला आला, म्हातारा झाला आणि मरून गेला, म्हणजे हा एक देहाचा दोष आहे. याही पेक्षा महत्वाचं देहाच्या बाबतीत जर चिंतन करायचं झालं, विश्वमाऊली ज्ञानोबराय, ज्या ज्ञानोबरायच्या ग्रंथाची शुद्धी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केली. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोड सांगतात भागवतामध्ये उद्धवाला, ऐक गड्या, या देहासारखं गोड काही नाही आणि या देहासारखं वाईट सुद्धा काहीच नाही हो. म्हणतात ना, देहा आईसे ओखटे. पृथ्वी माझी नाही कोठे, देहा आईसे गोमटे, जाण नाही त्रिलोकी. देहा आईसे ओखटे, पृथ्वी माझी नाही कोठे. देहासारखी वाईट गोष्ट या पृथ्वीमध्ये कुठंच नाही. कोण बोलतंय? नाथ महाराज बोलतात. तेच नाथ महाराज पुढच्या टोकामध्ये सांगतात, देहा आईसे गोमटे, जाण नाही त्रिलोकी. देहासारखी गोड गोष्ट सुद्धा या त्रिलोकामध्ये कोणतीच नाही. मग नाथ महाराज म्हणतात, ओखटे म्हणून त्यागावे, ओखटे म्हणून त्यागावे, ते मोक्ष सुखाशी नागावे. नाथ महाराज सांगतात, ओखट आपण नाही म्हणत काय, ते ओखटे बर का जिजा, पण ते ओखटेचं क लावलं
आपण वक्त म्हणतो दुसरं काय नाही. ओकटे म्हणून त्यागावे, वाईट म्हणून त्यागायचं आणि मोक्ष सुखाला लात मारायची. मोक्ष सुखाशी नागावे, म्हणजे वाईट आहे म्हणून त्यागायचं, मोक्ष सुखाला लात मारायची. आणि तेच नाथ महाराज म्हणतात गोमटे म्हणून भोगावे, तेने जावे अवश्य नरकाशी. म्हणजे गोड म्हणून जर त्याचा भोग घेतला तर त्याला नरकाला जावं लागतं. मग काय करायचं असं म्हणतात आणि असं म्हणतात. मग नाथ महाराज म्हणते भोगावे ना त्यागावे, भोगायचं नाही त्यागायचं नाही, मध्यभागी बघावे, मधातच ठेवायचं आणि तो देव आपला साध्य करून घ्यायचा. असा देह आहे. आणि या देहाचा विसर पाडी माझं का म्हणतात, कारण महाराजाला माहित होतं हा देह मिळाल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये सर्वजण या देहाच्या बाबतीत ममत्व धरतील. ममत्व, हा देह माझा, या देहामध्ये ही मुलगी माझी, हा बाप माझा म्हणण्यापेक्षा हा मुलगा माझा, ही सून माझी, म्हणजे हे ममत्व निर्माण होईल. आणि याला कदाचित हे ममत्व निर्माण होईल म्हणून या ममत्वामध्येच आपण गुंडळून पडतो. म्हणून महाराज म्हणले देवा तू काय कर, मला जर खरं सुख जर तुला द्यायचं असेल, तुला जर वाटत असेल मी खऱ्या सुखाला प्राप्त व्हावा, मला खरं सुख मिळावं, तर तू एक काम कर गड्या, या देहात मला गुंतून देऊ नको. देवा ताईचा करी उपकार, देवा ताईचा करी उपकार, देवा ताईचा करी उपकार, देवा ताईचा करी उपकार, हो देवा ताईचा करी उपकार, देवा ताईचा करी उपकार, देवा ताईचा करी उपकार, देवा ताईचा करी उपकार. देहाचा विचार पाडी माझा, देहाचा विचार पाडी माझा, तरीचा जीवा सुख पावे माझा, तरीचा जीवा सुख पावे माझा. देहाचा विचार पाडी माझा, देहाचा विचार पाडी माझा, तरीचा जीवा सुख पावे माझा, तरीचा जीवा सुख पावे माझा. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात देवा तू एवढाच उपकार कर. काल संताचा उपकार ऐकला, आज देवाचा ऐकू. हा, संतांच्या उपकाराच्या बाबतीत काल चिंतन आलं होतं. या जगतामध्ये उपकाराकरता 6 गोष्टीचं वर्णन केलं आहे. रविचंद्रो घना वृक्षो नदी गावश्च सज्जल, हा हे उपकारा करता आले. काल ऐकले ते कोण कोण आले. आता मी परत रिपिटेशन करत नाही. एखाद्या वेळेस रिपिटेशन करेल तर ते एखाद्या वेळेस पांचट होऊ शकते, त्याच्यामुळे नको. पण मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. उपकार, उपकार या शब्दावर बोलायचं आहे. उपकाराचे सुद्धा 4 प्रकार पडतात. एक, उपकार करणाऱ्यावर अपकार करतात. नंबर 1, उपकार करणाऱ्यावर अपकार करतात. दुसरा भाग, उपकारावर उपकार करतात. तिसरा भाग, अपकार्यावर अपकार करतात. आणि चौथा भाग, अपकार्यावर सुद्धा उपकार करतात. उपकार्यावर अपकार करतात कोण? भस्मासूर. महादेव प्रसन्न झाले. भस्मासुराला म्हणले माग, तुला काय मागायचं. मग भस्मासुराने काय मागावं, काहीतरी मागावं ना. हा, भस्मासूर आता महादेव प्रसन्न झाले म्हणजे उपकार केला का नाही महादेवानं. पण त्या उपकारावर अपकार केला त्या भस्मासुरानं. ते म्हणले नाही मला कोण पाहिजे, म्हणले
पार्वतीच पाहिजे म्हणजे बघा नाजूक जागेवरच हात घातला. ती मोहिनी आली, तिनं काय केलं, तुला मी पाहिजे का पार्वती पाहिजे का, भस्मासुरालाच भस्म करून टाकलं. हे झाला उपकार्यावर अपकार, उपकार्यावर उपकार, उपकार्यावर उपकार करतात कोण, ज्यांनी भागवत सांगितलं. कोणी, शुकाचार्याने सांगितलं. कोणाला, परीक्षिती राजाला. का सांगितलं बरं, त्याचं काही कारण माहितीये का, त्याला एक कारण आहे. शुकाचार्यानं परीक्षिती राजाच्या घरचं किती अन्न खाल्लं होतं, फक्त एक शीत, म्हणजे एक भाताचा शीत खाल्ला होता. त्या शीताला जागे राहिले. एका भाताच्या, ओ जिजा, एका भाताच्या शीताला, टोपलं भर भाताला नाही, एक भात, एका भाताच्या शीताला परीक्षिती जागा, आपलं शुकाचार्य जागे राहिले. काही पायल्याच्या पायल्या खातेत एखाद्याचं, तरी त्याला टायमाला ताताच मारतेत. हो जिजा, नाही निवडून देत राव. हा खातेत त्यांचं. हा 5,000 रुपये मतदान, 10,000 रुपये मतदान, आणि मतदानाच्या टायमाला त्याला सुट्टी. म्हणजे एक शीत खाल्ला तर भागवतासारखा ग्रंथ निर्माण झाला. अव जाऊ द्या हो, भागवतासारखा ग्रंथ निर्माण होईल. एक शीत खाल्ला तर राजा परीक्षितीला याच्यातून त्यांनी मुक्त सुद्धा केलं. म्हणजे काय, उपकार्यावर उपकार केला. तिसरा भाग असा आहे, अपकार्यावर अपकार करतात. ते जमदाग्नी झालं, परशुराम झालं, ती कथा आहे ते बरं, आपल्या बराच वेळ जाईल त्यामध्ये. त्या अपकार्यावर अपकार. जगामध्ये एक जात अशी आहे, ती अपकार्यावर सुद्धा उपकार करतात. दोन जाती आहेत, दोन, एक देव आणि दुसरा संत. अरे या जगाचा जर दृष्टिकोनात जर पाहिला आपण महाराज, या जगाचा जर अभ्यास केला आपण, तर एखादं कुत्रा आहे, कुत्रा, या कुत्र्याला जर आपण जर भाकर टाकली ना, तर ते कुत्र, त्या भाकरीची किंमत होतो. ते कुत्र भाकरीची किंमत होतो, घर सोडत नाही. कुत्र भाकरीची किंमत ठेवतं आणि कुत्र घर सोडित नाही. कुत्र घर. आमच्या संत महात्म्यांनी या जगाच्या पाठीवर अपकार्यावर सुद्धा उपकार केला. बघा, आमच्या जगद्गुरु तुकोबरायला काट्याच्या काठीनं मारलं. हो, कोणी, मंबाजी बाई. जगद्गुरु तुकोबरायने म्हणायला पाहिजे होतं, अरे यांनी मला काट्याच्या काठीनं मारलं, याच्याकडे जायचं सुद्धा नाही. तसं जर आपल्याला मारलं असतं, बाप्पा महाराज, तर आपण नसतो गेलो, आपण गेलो नसतो. आपण त्यांनी काट्याच्या काठीनं मारलं, आपण काट्याच्या काठीनं मारलंच असतं, पण त्याला अजून थोडी भुरकी सुद्धा लावली असती. पण आमचे संत तसे नव्हते. हो, जगाच्या पाठीवर आमचे संत. बघा ना, आमच्या तुकोबरायला मारलं. हो, काट्याच्या काठीनं आमच्या तुकोबरायला मारलं. तुकोबराय गेले, कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये तुकोबरायला मंबाजी भाऊ दिसले नाही. तो दिसले नाही. मग तुकोबरायले काय केलं, आज सर्वजण दिसत आहेत, पण आज मंबाजी बुवा दिसत नाहीत. तुकोबराय मंबाजी बुवाच्या घरी गेले आणि मंबाजी बुवा त्यावेळेस बसलेले होते. आणि मंबाजी बुवाला म्हणले, महाराज आज तुम्ही कीर्तनाला आला नाही का? आला नाहीत महाराज, तुमचा हात दुखायला लागला का? पण ज्या हातानं मारलं माझ्या तुकोबरायला, त्या हाताचा तुकोबरायने चेपवणं सुरू केलं. हात चोपू लागले. म्हणजे महाराज तुम्हाला त्रास झाला असेल ना, तुम्ही मला काट्याच्या काठीनं मारलं, तुमचे हात दुखू लागले का? चेपून देऊ का? आमचे तुकोबराय त्या मंबाजी बुवानी मारलेल्या हाताला चोपू लागले. हो, अपकार केला, पण हात चोपायचा उपकार केला. तुम्ही बघा, त्या जगाच्या पाठीवर एक विसोबा नावाचा ब्राह्मण होऊन गेला. त्या विसोबा नावाच्या ब्राह्मणानं माझ्या ज्ञानोबरायला, चिमुकल्या मुक्ताईला इतका त्रास दिला. हो, इतका त्रास दिला, तेवढा त्रास आजपर्यंत जगामध्ये कोणीच कोणाला दिला. कायम स्वरूपी
माझा दादा जर समोर आले ना, माझ्या ज्ञानोबरायला त्या हिशोबानं संन्यासाची कार्टे म्हणून हिनावं, फार वाईट अवस्था. तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबरायने हिशोबाला फार मोठा अधिकार दिला. प्रसंग आहे, ज्ञानोबराय शुद्धी करता आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर 4 भावंड आहेत. ज्ञानदादा आहे, निवृत्तीनाथ महाराज आहेत, सोपान काका आहे आणि माझी चिमुकली मुक्ताई सुद्धा. बघा बर, आळंदीला गेले, 4 दिवसाची उपाशी आहेत. ज्ञानोबराय आळंदीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबराय भिक्षा मागायला गेले. भिक्षा मागायला गेल्यानंतर ज्ञानोबरायनं दारामध्ये जावं आणि ज्ञानोबरायनं म्हणावं मधुकरी, कारण आळंदीला मधुकरी खाल्ल्याशिवाय पवित्र होत नाही माणूस. ओम भिक्षाम दे, ज्ञानोबरायनं म्हणावं. आमच्या ज्ञानोबरायनं भिक्षा मागावी आणि आतून येणाऱ्या याचकाला, आतून येणाऱ्या दानावाल्याला त्यांनी ज्ञानोबरायला हिनावं. अरे तिकडं अंमलीन झालात आणि इकडं सुद्धा येऊन आम्हाला अंमलीन करताय. तुम्ही संन्यासाचे कार्टे आहात, तुम्हाला शुद्धी नाही, तुम्ही अंमलीन आहात, तुम्हाला इकडे शुद्धी नाही, तुम्हाला आम्ही भिक्षा देऊ शकत नाही. ज्ञानोबरायने भिक्षा मागावी हो मावल्या हो, ज्ञानोबरायने भिक्षा मागावी. आणि ज्ञानोबराय भिक्षा मागतात आणि हे लोक दार बंद करतात. पण त्या काळात सुद्धा काही लोक चांगले होते, त्या काळात सुद्धा काही लोक चांगले होते. त्यांनी ज्ञानोबरायला भिक्षा द्यावी. या कर्मठ ब्राह्मणाला भीत भीत ज्ञानोबरायला भिक्षा द्यावी, द्यायचे भिक्षा. तेवढ्यात काय झालं ऐकाकडे, ज्ञानोबराय भिक्षा मागतात. भिक्षा मागत असताना अतिशय कर्मठ ब्राह्मण, ताटर भूमिकेचा ब्राह्मण हिशोबा आला. हिशोबानं बघितलं माझ्या ज्ञानदादाला. ज्ञानदादा माझा भिक्षा मागत होते. हिशोबानं बघितलं, हिशोबा ज्ञानोबरायकडे गेले आणि हिशोबा ज्ञानोबरायला म्हणतात, काय रे ज्ञान्या, काय मागतोस म्हणले. आमच्या ज्ञानोबरायने काय बोलाव. ज्ञानोबराय म्हणतात, महाराज काका, अहो माझी बहीण 4 दिवसापासून उपवास आहे हो. माझ्या बहिणीचं वय फक्त 7 वर्षाचं आहे हो. तिला भूक लागली हो दादा, काका तिला भूक लागली, तिच्याकरता भिक्षा माग. अरे तुम्ही संन्यासाचे पोर, तुम्हाला कसली भिक्षा कसला काय, चालले इकडं म्हणले. त्या हिशोबाला थोडी सुद्धा दया नाही आली हो. त्या हिशोबाला दया नाही आली. त्या हिशोबानं काय करावं, ती जोडी हिसकली ज्ञानोबरायची माझ्या. त्यावेळेस ज्ञानोबराय विनंती करतात, काका काका माझी बहीण 7 दिवसापासून उपाशी हो काका, माझ्या बहिणीला तेवढं तरी खाऊ घालू द्यावं काका, तुम्हाला माझी विनंती आहे. हात जोडतो काका तुमचा, पाय पडतो काका तुमचा, तेवढं तरी द्यावं काका. पण दया येईन तो हिशोबा का नाही, दया आली महाराज त्याला. अरे तुम्ही संन्यासाचे पोर आहात आणि इकडे हिंडताय, तुम्हाला कसली भिक्षा कसला काय. अहो आल्याला हातात तोंडाचा घास सुद्धा या हिशोबानं त्यावेळेस हिसकावून घेतला हो. माझ्या ज्ञानोबरायची जोडी हिसकली आणि ज्ञानोबरायची जोडी हिसकल्या बरोबर ते पीठ खाली पडलं महाराज, खाली पडलं. ज्ञानोबराय रडतात. ज्ञानोबराय म्हणतात, अरे मुक्ते तुझ्यासाठी दिलं होतं रे कोणीतरी, पण मी नाही आणू शकत तुझ्यापर्यंत. रडू लागले ज्ञानोबराय. ते पीठ सांडलेलं होतं. ज्ञानोबरायला वाटलं सांडलेलं पीठ तरी आपण भरावं, काहीतरी चांगलं निघल म्हणून ज्ञानोबराय ते सांडलेलं पीठ भरू लागले. 4 पावलं तो हिशोबा पुढे गेला होता. त्यांनी परत पाठीमागं बघितलं. अरे त्यावेळेस माझा ज्ञानदादा ज्ञानोबराय माझे पीठ भरत होते. त्या हिशोबाला ते सुद्धा सहन नाही झालं. हिशोबा ताड 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 पाठीमागं आला आणि म्हणला, ज्ञान्या तुला सांगितलेलं कळतंय का. आला माग
आणि जे पीठ आहे का पीठ जिजा, ते पीठ सुद्धा त्या इसोबानं असं पायानं मातीमध्ये मिसळवलं हो, जेणेकरून वरचं पीठ सुद्धा माझ्या ज्ञानदादाला भरता येणार नाही. पर्यायी हे जर भरता नाही आलं हे संन्यासाचे कार्टे उपाशी मरतील म्हणतात बुवा. म्हणतात लोक, आजही म्हणतात. जुन्या काळातले लोक लय चांगले होते हो, जुन्या काळातले लोक लय चांगले होते. मला थोडं वाईट वाटतं. कोण चांगलं होतं? माझ्या ज्ञानोबरायला खाऊ न देणारा हिशोबा त्या टायमाला होता. अहो स्वतःच्या मुलीला विष पाजणारे लोक सुद्धा त्याच काळात होते हो. माझ्या ज्ञानोबरायला नाही पीठ दिलं. ज्ञानोबराय गेल्यानंतर माझ्या मुक्ताईला काय सांगू. ज्ञानोबराय घरी गेले आणि आपल्या पर्णकुटीमध्ये आतमध्ये बसले. आणि आतमध्ये बसल्यानंतर ज्ञानोबराय आतमध्ये रडत आहेत. मुक्ताई बघताय माझा दादा कमून नाही आला. लक्षात आलं मुक्ताईच्या ज्ञानराधा आतमध्ये पर्णकुटीमध्ये बसलेले आहे. आणि ते बघितल्यानंतर चांगलं चाललं रे बाबा, ते चांगलं चाललं. ज्ञानोबराय आतमध्ये बसलेले आहेत. आतमध्ये ज्ञानोबराय रडतायत. आणि मुक्ताई म्हणते दादा तुम्ही का रडतायत, तुम्ही का रडतायत दादा, का रडतायत. त्यावेळेस चिमुकली मुक्ताई ज्ञानदादाला म्हणते दादा जगाचा तुम्हाला त्रास सहनच करावा लागेल. तुम्ही योगी आहात. योगी पावन मनाचा करू लागली माझी चिमुकली मुक्ताई. म्हणते दादा तुम्ही योगी आहात, पावन आहात, तुमचं मन फार छान आहे दादा, तुम्ही संत पदाला जाऊन पोहोचलेले आहात. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती दादा तुम्ही काय करा, आतमध्ये बसू नका दादा, तुम्ही उघडा म्हणले. इथे ताटी उघडा, ताटी उघडा. ज्ञानेश्वरा ज्ञानोबरायनं ताटी उघडली महाराज, ताटी उघडली. एक दिवस असंच झालं. माझ्या मुक्ताईला मांडे खाऊ वाटले, माझ्या ज्ञानदादाला मांडे खाऊ वाटले. आणि माझ्या ज्ञानदादाला मांडे खाऊ वाटल्यानंतर मांड भाजण्याकरता खापर लागतो, खापर. ते खापर आणण्याकरता माझी मुक्ताई गावामध्ये गेली. आणि खापर कोणाकडे भेटतो, खापर एकाच जातीकडे भेटतं, त्याला कुंभार म्हणतात. त्या कुंभाराकडे गेली आणि कुंभारदादाकडे गेली. आणि कुंभारदादाला म्हणली दादा माझ्या ज्ञानदादाला मांडे खाऊ वाटले हो, मला थोडस खापर देता का. कुंभार दयावान होता. कुंभार म्हणजे जा मुक्त घेऊन जा. पण कुंभाराने अगोदर इकडं तिकडं बघितलं, कुठला ब्राह्मण दिसला नाही. कुंभाराने ते खापर दिलं. माझ्या मुक्ताईने ते खापर घेतला आणि मुक्ताई पर्णकुटीकडे सिद्धबेटाकडे निघाल्या. पण ऐका बरं, तेवढ्यात इसोबा काका समोरून आलेले दिसले मुक्ताईला. माझ्या मुक्ताईला माहित होता आता इसोबा काका आलेत. मग त्या मुक्ताईनं काय केलं, मांडे भाजायला घेतलेलं जे खापर आहे ना मावल्यांनो, ते खापर त्या इसोबा काकाच्या भेन भीती ते खापर आपल्या त्या कपड्यामध्ये गुंडाळलं. त्या इसोबानं बघितलं, इसोबाने बघितलं आणि इसोबा म्हणला का ग मुक्ते कुठं आलीस, काय करतेस. त्यावेळेस ती मुक्ताई म्हणते काका काही नाही, आले होते गावामध्ये. त्या काकाची नजर तिच्या त्या कपड्याकडे गेली आणि कपड्याकडे गेल्यानंतर काका तिला म्हणू लागले का ग मुक्ते त्या कपड्याच्या खाली काय लपवून ठेवलास, दाखव दे का नाही तर हे बाग हा तू का. काही नाही हो काका, काय आहे सांग पटकन. काही नाही खापर आहे काका, खापर कशाला चालवलं ते खापर. त्यावेळेस मुक्ताई म्हणते दादा मांडे खाऊ वाटले, माझ्या ज्ञानदादाला मांडे खाऊ वाटले म्हणून खापर चालेल. अरे तुम्ही संन्याशीचे पोरं आणि तुमच्या जिबीला चोचले कशाला, तुमच्या जिबीचे चोचले तुम्हाला आम्ही पुरवून देणार नाही. घेतलं व खापर हिसकून माझ्या मुक्ताई कुण या इसोबाला घेतलं खापर हिसकून घेतलं आणि धाड दिसलं ते खापर खाली मारलं आणि ते खापर सुद्धा फोडलो, खापर सुद्धा. माझी चिमुकली मुक्ताई
तिची इच्छा होती माझ्या दादाला मी मांडे खाऊ घाली, पण ती इच्छा सुद्धा त्या माझ्या मुक्ताईची पूर्ण नाही झाली. त्या दादा मी दादाला काय उत्तर देऊ म्हणलं, काय उत्तर देऊ माझ्या दादाला. ती सुद्धा इच्छा पूर्ण नाही झाली माझ्या मुक्ताईची. मुक्ताई गेल्या आणि रडू लागल्या आणि त्यावेळेस ज्ञानदादा म्हणतो लागा मुक्ता का रडतेस तू, का रडते. त्यावेळेस मुक्ताई म्हणली दादा कापर आणायला गेले रे, पण काका भेटला, काका भेटले आणि त्यांनी ते कापर घेतलं दादा, ते फोडून टाकलं. पण दादा मी तुमची आता इच्छा पूर्ण करू शकत नाही, मला मांडे खाऊ घालून देऊ शकत. त्यावेळेस माझे ज्ञानोबराय म्हणले मुक्ताई तुला मला मांडे खाऊ घालायचे ना. मग मुक्ताई गेले आणि ज्ञानोबरायने आपल्या अंगावरला कपडा काढला आणि कपडा काढल्यानंतर ज्ञानोबरायने अशी पाठ केली. काय ताकद महाराज माझ्या ज्ञानोबरामध्ये, अख्खी पाठ लाल झाली, पाठ लाल झाली. आणि मग मुक्ताईला म्हणतात मुक्ते आण ते मांड आणि भाजव माझ्या पाठीवर. माझ्या मुक्ताईचं मांड माझ्या ज्ञानोबरायनं पाठीवरती अग्नी उत्पन्न केला आणि ते मांड भाजलं. हो ते मांड भाजलं तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबरायनं त्या विसोबा केचराला नामदेव महाराजाचा गुरु होण्यापर्यंत नेऊन पोहोचवलं. ही सगळी गोष्ट विसोबा त्या खिडकीतून बघत होता आणि मग नंतर कळलं ज्ञानोबरायमध्ये काय ताकद आहे. मग ज्ञानोबरायला शरण गेला कोण, तो विसोबा. आणि शरण गेलेला विसोबा जो आहे त्याला ज्ञानोबरायनं नामदेव महाराजांचा गुरु होण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. याला संत म्हणतात आणि यालाच म्हणतात आपकार्यावर उपकार जर कोण करत असतात तर माझे संत करतात. विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई याला संत म्हणतात. या अभंगावर बोलायसारखं भरपूर आहे. आणि मी सांगतो महाराज मी जे चिंतन केलं का ते बाजूलाच राहिलं, अजून ते तर मांडायचंच राहिलं. जिचा ही परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी घडत गेल्या. पण आपकार्यावर उपकार करत असतात त्याला संत म्हणतात. आणि देवानं सुद्धा पुतना मावशी देवाला मारायला आली, हो विषाची निस्तन पाणी मारू आली, पण तिला सुद्धा मोक्ष दिला. एवढंच काय शिशुपालन देवाला थांबा थांबा पाऊस जास्त येणार नाही. मला माहिती माझ्या नारायणपुरी बाबावर माझा विश्वास आहे. मी पहिल्यांदाच माझ्या नारायणपुरी महाराजाला प्रार्थना केली, माझं जर कीर्तन जर होऊन द्यायचं असलं, नारायणपुरी महाराजाची जर माझ्यावर कृपा असेल माझं कीर्तन होईल. त्यांनी माझ्यावर कृपा सुद्धा केली. आता कृपा केली त्यांनी, पण मी जास्त वेळ घ्यायला लागलो कवर कृपा करतील. हो तर महाराजांनी कृपा केली माझ्यावरती. मी असंच माझ्या साष्ट पिंपळगावला म्हणलो होतो, भाकड महाराज साक्षी आहेत, जर मी भानुनंद महाराजाचा खरा जर भक्त असेल तर चालू पाऊस बंद झाला पाहिजे. जिजा कमाल झाली, माझ्या भानुनंद महाराजांनी माझ्या भक्तीचा स्वीकार केला. त्या टायमाला मी पण केला होता, प्रतिज्ञा केली होती, जर पाऊस जर आला तर मी आयुष्यात कधी फेटा बांधणार नाही. भानुनंद महाराजांनी माझी इज्जत राखली. आज सुद्धा नारायणपुरी महाराजांनी माझी इज्जत राखली आणि पाऊस बंद झाला. आता पाऊस वाढला आहे. आता बाकीचं जे विस्तृत चिंतन आहे मी परत कधीतरी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी. मग शेवटी मला एकच बोलायचं आहे की या आपल्या या गावामध्ये बरीचशी महाराज मंडळी या वर्षी शिव झाली, त्यांना आपण एकदा रामकृष्ण हरी म्हणून आणि श्रद्धांजली वाहू. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण